त्या भोंदू बाबाबाबत महाराष्ट्रात एवढा तीव्र संताप असताना तुम्ही मात्र त्याच्याबाबत आदरानं अहो जाओ करून बोलताय, तशा प्रतिक्रिया माध्यमांना देताय आणि त्याला लेबल लावताय संस्काराचं. दीपक भाई, फोटोत फक्त तुम्ही शिवपिंडीची पूजा करताना दिसताय. एकदा कानफाट्या ठरला की तो कानफाट्याच असतो, अशी एक प्रचलित म्हण आहे. म्हणून पुढचा प्रश्न आहे आमचा, कशावरून फोटो न काढता इतरही पूजा झालं नसती? मुद्दा तुमच्या श्रद्धेचा नाहीये. शिर्डीच्या साईबाबांवर श्रद्धा असणं, श्री शंकरावर श्रद्धा असणं हे सर्वांनाच मान्य आहे, आमच्या देखील आहे. पण अशा भोंदू बाबांवर असलेल्या गोष्टीला श्रद्धा नव्हे, अंधश्रद्धा म्हणतात. बरं, तुम्ही ते गंडे दोरे कधी बांधले नाही, अशी बुवाबाजी कधी केली नाही म्हणता. मग ते बंगाली बाबा, नुरी मौलाना, गड इंग्लज बाबा अशा अनेक नावांनी तुमच्यावरच आरोप का झालेत? अहो बाबा, सॉरी दीपक भाई, तुमचं वागणं आणि बोलणं याच्यात जमीन आसमानाचा फरक दिसतो. त्या खरास सोबत वेळ घालवण्याऐवजी मतदारसंघातल्या प्रश्नांवर वेळ घातला असता तर आज जे लोक तुमच्या विरोधात दगड फोडतायत त्यांनीच तुमच्यासाठी टाळ्या पिटल्या असत्या. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अजून रखडलेलं आहे. आपल्या कार्यालयाच्या समोर असलेलं ते एसटी स्टँड अजून रखडलेलं आहे. हत्तीचा प्रश्न अजून रखडलेला. आरोग्याचा प्रश्न जैसे थे. आणि आमचे सावंतवाडीचे आमदार मात्र खराब पुराणात बिझी. दीपक भाई, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं मतदारसंघ वाचवण्यासाठी, खराबचा दरबार गाठण्यासाठी नाही. आजच्या घडीला एवढी संतापाची भावना मतदारसंघात निर्माण झाली आहे आणि तीच आज केसरकरांसाठी सर्वात मोठी राजकीय धोक्याची घंटा ठरली.